तुमच्या मुंबई सिलेक्टरच्या कारकिर्दीत काहीच दिवसांमध्ये एका 14 वर्षाच्या मुलाची बॅटिंग बघण्याकरता तुम्हाला तुमच्या बालपणीच्या मित्राला बोलवावं लागलं. तो किस्सा सांगा ना आम्हाला. ते सोपं होतं गावस्करांना कन्व्हिन्स करणं की येऊन एका 14 वर्षाचं बॅटिंग? अगदी सोपं होतं. कारण मी सुनील त्या लहान मुलाबद्दल मी एवढं बोललो होतो, सगळीकडे बोललो होतो. आणि मग नुसतं बोललो नव्हतो, त्यांनी जे परफॉर्मन्सेस केले ते बोलत होतं. मी काय बोलत नव्हतो. त्याचे परफॉर्मन्सेसनी सगळ्यांना उभे केले की अरे कोण आहे हा मुलगा. तेव्हा ती रणजी ट्रॉफी खेळताना तो एक फोटो आहे. रणजी ट्रॉफी खेळताना मी सुनीलला सांगितलं चल आपण मॅच बघायला जाऊया, तू एक बघ प्लेअरला एका. तेव्हा सुनील आला होता. सुनील लगेच तयार झाला यायला. तसं गावस्कर सगळीकडे येतात सांगितलं की. अजून थोडं ऐकतात माझं, नाही असं नाही. पण काही म्हटलं तरी ते आले आणि त्याने जे बघितलं ते दॅट इज हिस्ट्री. आणि दिलीप दुसऱ्या हँडला बॅटिंग करत होता. त्याच्यामुळे ते आणखीन दिलीप बरोबर बॅटिंग करणं काय सोपं नाही आहे. दिलीप इज अ मास्टर बॅट्समन. मी दिलीप बरोबर बरे 10 वर्ष टाटाजला खेळलो. तो जे बॅटिंग मॅन्युप्युलेट करायचा ना ते बघण्यासारखं होतं. कशी बॅटिंग मॅन्युप्युलेट करायची, कसे बॉलर्सना मॅन्युप्युलेट करायचे, कशी इनिंग्स बिल्ड करायची, हे वेंगसरकरकडे फार मोठं होतं ते. त्याच्यानंतर अराउंड द सेम टाइम सचिन तेंडुलकरला 15 वर्षाचा असताना मुंबईच्या संघात घेणं, ही रिस्क तुमच्या म्हणण्यावर बाकीच्या सिलेक्टर्सने ऐकली? नरेंद्र तामाणे सरांनी ऐकली म्हणजे त्यांचा एकच प्रॉब्लेम होता की एवढ्या लहान मुलाला तुम्ही ऑपॉर्च्युनिटी देताय, तो समजा घाबरला तर काय करायचं. पण तेव्हाचं माझं ॲग्रेशन वेगळंच होतं. तुला माहिती आहे, मला पाहिजे तेच मला करायचं होतं. एक स्वभावच होता मला की माझंच बरोबर, मीच चुकणार नाही, हा स्वभाव होता. काय करणार होता त्याला. त्याच्यामुळे आणि कन्व्हिन्स करायचो मी. असं नाही की आपला ॲडमंट होतो कुठच्या बाबतीत. तेव्हा आणि माझ्याबरोबर होते कोण, माझ्याबरोबर होते रमाकांत देसाई होते, सुधीर नाईक होते आणि नरेंद्र तामाणे. आणि या तिघांनी म्हटलं की ठीक आहे, तर तू एवढा म्हणतोस तर आपण त्याला घेऊया. आणि नरेंद्र तामाणेंच्या चेअरमनशिप हाताखाली आम्ही मग ठरवलं की याला चान्सेस द्यायचे. फेल गेला तरी चान्सेस द्यायचे. पण तो फेलच नाही गेला तर काय, चान्सेस द्यायचा प्रश्नच येत नाही. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे तेंडुलकरबद्दल बोलायचं तर काय बोलणार आणि काय बोलणार. ते काय वेगळंच एक डिफरंट काइंड ऑफ अ क्रिकेटर. म्हणजे असा क्रिकेटर गावस्कर, तेंडुलकर यांच्याबद्दल जेवढं आपण बोलू ना तेवढं कमी. म्हणून अजून 50-60 वर्ष. सुनील कधी 87मध्ये रिटायर झाला. आता किती वर्ष झाली, अजून त्यांच्या क्रिकेटबद्दल लोक बोलतात बघा तुम्ही. तेंडुलकरला पण आता किती 15 वर्ष झाली रिटायर होऊन. त्यांच्याबद्दल 10 वर्ष, त्यांच्याबद्दल पण अजून त्यांचं बोललाच जाणार. पण हे असे दोन क्रिकेटर्स आहेत की मुंबईची टीम जर तुम्ही कधी काढायचा विचार केलात अमोल, इट इज इम्पॉसिबल. तुला आज कोणी सांगितलं की मुंबईची ऑल टाईम 12 काढूच शकणार नाही तुम्ही. कारण कोणाला घेणार आणि कोणाला घेणार नाही. पण हे दोघे कुठल्याही टीममध्ये असतील. हे दोघे बरोबर. लेफ्ट आर्म स्पिनर म्हटलं तर विनू मनकड, पद्माकर शिवलकर. ऑलराऊंडर म्हटलं की रवी शास्त्री. फास्ट बॉलर म्हटलं की करसन गावरी, अब्दुल इस्माईल, ॲबी कुरुविला, पारस मांबरे, झहीर खान. ओपनिंग बॅट्समन म्हटलं की विजय मर्चंट, लालचंद राजपूत, वासिम जाफर, शिशिर हटांगडी, सुधाकर अधिकारी. मिडल ऑर्डर म्हटलं की वाडेकर, सरदेसाई, भोसले, पॉली उमरीकर, रामचंद. किती नावं घेणार हो तुम्ही. म्हणजे प्रत्येक डेकेडमध्ये 7 लोक होते ते इंडियाला खेळले असते. तर तुम्ही मुंबईची टीम काय करणार. माझ्या वेळेला खेळलेला म्हणतो ना हा चांगला आहे, त्याच्या वेळेला खेळलो म्हणून ना हा चांगला आहे. त्याच्यामुळे पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळे ही दोन नावं जी आहेत ती फार मोठी आहेत, फार मोठी आहेत. आणि ही दोन नावं, या दोन नावांना म्हणजे गावस्कर आणि तेंडुलकर या दोघांना त्यांच्या लहानपणापासून व्यक्ती म्हणून आणि क्रिकेटर म्हणून त्यांची जडणघडण तुम्ही इतकी जवळून बघितली आहे. काय वेगळं होतं त्या दोघांमध्ये? मॉडेस्टी. अपब्रिंगिंग तर सगळ्यांनाच असतं. चांगल्या फॅमिलीजमध्ये लोक येतात, त्यांना आईवडील शिकवतात की असं बरोबर आहे, हे करू नये, हे करावं. पण आतनं जे काही येतं ना मॉडेस्टी, हे त्यांच्यात फार मोठं होतं. तुम्ही आज गावस्करांच्यावर बसा तिकडे किंवा तेंडुलकरांच्यावर बसा तिकडे, ते स्वतःचं क्रिकेट कधी बोलत नाहीत.
मी तुम्हाला एक इन्स्टन्स देतो सुनीलचा. ते एक 1990मध्ये पेप्सी कप झाला होता मुंबईमध्ये, डबल विकेट. ते मीच ऑर्गनाईज केला होता विथ सम कॉर्पोरेट पीपल. आणि त्याच्यामध्ये रवी शास्त्रीने त्याच्याकडे पार्टी ठेवली होती. जेव्हा त्यांनी, मी होतो ऑर्गनायझर, माझा रवी टाटाचा होता म्हणून माझा मित्र होता, रवीला पण टाटाजमध्ये मीच घेतला होता. आणि त्यांनी डेझमंड हेन्स होता, विव रिचर्ड्स होता, मॅल्कम मार्शल होता आणि गॉर्डन ग्रीन होते. हे 4 जण होते. तर ते आले होते रवीकडे आणि मी होतो, सुनील होता. तर सुनील काय ते अर्धा तास लेट आला. तर आल्यानंतर सगळे उभे राहिले. म्हणजे हिअर कम्स द मास्टर. कॅन यू इमॅजिन? म्हणजे वेस्ट इंडिज लोकांना हा एक किस्सा फार मोठा आहे. पण हे सुनीलला कधी सांगितलं की अरे मला आठवत नाही. तुला कशाला, आम्हाला आठवतं, तुला का नाही आठवणार? तुला आठवणार नाही, कारण एवढे सगळे किस्से झाले आहेत तुझ्या बाबतीत की तुला आठवणार नाहीत. पण सांगण्याचा हेतू असा की उद्या तेंडुलकर आला की एक खोलीमध्ये शांतता पसरते. तो जेव्हा एंट्री करतो तेव्हा सगळे लोक सचिनकडे बघतात. आणि तो तसाच पोलाईट आहे, तसाच मॉडेस्ट आहे, कधी स्वतःच्या क्रिकेटचं बोलत नाही, लोकांना क्रेडिट देतो सगळ्या गोष्टीसाठी, इन्वॉल्व टोटली इन द टीम वेन ही वॉज प्लेइंग फॉर मुंबई. हे होतं त्याचं. काही मॅचेस आपण खेळलो आहे मुंबईच्या सचिनमुळे, एका माणसामुळे जिंकलो आहे. ती तामिळनाडू बॉम्बेची मॅच आहे, 200 केलेले, किंवा लालीला 100 केलेले, ते एका माणसामुळे जिंकलो आहे. आणि तो म्हणाला ही मॅच जिंकणार मी. हे एवढं पॉझिटिव्हनेस कधी बघितलं नाही बाबा.